कामचुकारपणा करणाऱ्या डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाऱ्यांवर 1 दिवसाच्या पगार कपातीची कारवाई केली असल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी दिली। सोमवारी सुट्टीच्या दिवशीही श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील कामचुकारपणा करणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना 1 दिवसाच्या वेतन कपातीची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी दिली। रुग्णांच्या सोयीसुविधांबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयाला भेट देत त्यांनी प्रशासनाच्या कामकाजावर ताशेरे ओढलेले होते। डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी एक्स-रे रूममध्ये पाहणी केली तेव्हा नातेवाईक रुग्णांना व्हीलचेअरवरून नेत असल्याचं पाहायला मिळालं। तेव्हा येथील कर्मचारी कुठे गेले असा प्रश्न उपस्थित करत संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले। सोमवारी सुट्टीच्या दिवशी डॉक्टर आणि कर्मचारी हे रुग्णांची चांगल्या प्रकारे सेवा करत नसल्याच्या तक्रारी डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या। यामुळे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी सोमवारी अचानक हॉस्पिटलची पाहणी केली। यावेळी अनेक डॉक्टर, नर्स, मेट्रन आणि इतर कर्मचारी असे 11 डॉक्टर आणि 7 नर्सेस आणि इतर कर्मचारी असे एकूण 21 जणांवर उपस्थित नसल्याचं त्यांच्या नजरेस पडलं। यामुळे त्यांना नोटीस देत त्यांचं 1 दिवसाचं वेतन कपात करण्याचे आदेश त्यांनी दिले। ही कारवाई आता पुढे सुरूच राहणार असल्याची माहिती डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी दिली। सिनियर डॉक्टर बघत नाहीत, त्यामुळे बरेचसे केस पेपर चेक केले। ज्या ठिकाणी त्यांच्या नोट्स त्यांनी बघितल्या होत्या कंपल्सरी त्यांना विनावेतन केलेले आहे। नर्सेस लोकांनी नर्सिंग केअर चांगली केली नव्हती, त्यावर आयर्गन वागतात त्यांना समज दिलेली आहे, बेडशीट बदलायला लावलेले आहे, नंतर रुग्णांना हॉस्पिटलचे कपडे द्यायला लावलेले आहे। त्यामुळे आणि ते माझ्यासमोर करतात, दॅट इज ऑल रेकॉर्डेड, आणि त्यांना पण विनावेतन केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅज्युअलिटीमध्ये जी ज्युनियर रेसिडेंटवर ताण यायचा, प्रत्येक ठिकाणी JR1 जायचं, कॅज्युअलिटी JR1 जाईल, ट्रॉमामध्ये JR1 जाईल, ICU JR1 जाईल, सगळं JR1 करायचं। तर मी JR लोकांना कॅज्युअलिटी ड्युटीमध्ये ऑफ केले, तिथे फक्त सिनियर डॉक्टर राहतील, म्हणजे MD MS क्वालिफाईड, म्हणजे रुग्णांना गोल्डन पिरियडमध्ये वेळेवर क्वालिफाईड चांगल्या लोकांना, तज्ज्ञ लोकांना ट्रीटमेंट मिळेल, म्हणजे नक्कीच तो जीव वाचेल। कारण पहिल्या 2 तासामध्ये ट्रीटमेंट मिळाली पाहिजे आणि त्याला क्वालिफाईड लोक, सर्जरी, मेडिसिन, ऑर्थो, ॲनेस्थेटिस्ट, पोस्ट MD लोक तिथे काम करतील। आणि सगळ्यात शेवटी म्हणजे ॲम्ब्युलन्स 10 वेळा सांगून आज मी 3 डॉक्टरांची नेमणूक केलेली आहे। त्यांना सांगितलं की तुमचं काम आहे की कॅज्युअलिटीमधून वॉर्डात जायला तो ॲम्ब्युलन्समध्येच जाईल, त्याला बाय रोड शिफ्ट करणार नाही तर या सगळ्यांवर आज मी साधारणतः 21 लोकांवर कारवाई केलेली आहे, 21 लोकांना मी विनावेतन केलेले आहे। असं जर मला वारंवार, आणि रोज मी 9ला राहून घेतो, रोज सकाळी 9ला राहून घेते, 7 दिवसाचा साप्ताहिक प्रोग्राम केला की 7 दिवसात बहुत किती इम्प्रूव्ह होते। जर जे शासकीय कर्मचारी ऑन ड्युटी काम करणार नाहीत, जी रुग्णसेवा ज्याच्याने कोलमडेल, रुग्ण दगावू शकतो, अशा लोकांवर तातडीने कारवाई केली। कमीत कमी त्या पगाराला सुद्धा तुम्ही काम करावं। जे गोरगरीब रुग्ण असतात, गरजू असतात, ते मायेने ज्या कॉन्फिडन्सने तुमच्या हॉस्पिटलला येतात, तिथे कमीत कमी तुम्ही 20% तर करा, जेणेकरून तो हसत रुग्ण बरा होईल। स्वच्छता ठेवा, त्यांना हसून त्यांचं वेलकम करा, तू बरा होशील, त्यांना निग्लेक्ट करू नका, आणि आपला बहुमूल्य वेळ जो काही आपण देतात तो चांगल्या अँगलने द्या, नक्कीच फरक